नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्य विभागाचे जे विविध पदं आहेत त्या पदांसाठी आता फेब्रुवारी 2021 मध्ये परीक्षा घेण्यात येत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 2019 मध्ये आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी अर्ज केले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना आता फेब्रुवारी 2021 मध्ये ही सर्व परीक्षा द्यायची आहे। 2019 मध्ये फॉर्म भरल्यानंतर काही दिवसानंतर महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आलं। त्यानंतर काही दिवसानंतर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आलं। त्यानंतरची जी परीक्षा आहे ती परीक्षा आता सुरू होणार आहे, म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू होत आहे। यासाठी सिलेबस इंग्रजी व्याकरणाचा काय असेल हे संकेतस्थळावर दिलेलं आहे। त्यामुळे आता इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आरोग्य विभागाचे विविध पदांसाठी आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे इंग्रजी व्याकरणाचा ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्याला माहिती असेल की संकेतस्थळावर जो काही ऑथराइज्ड सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये इंग्रजी व्याकरणाचे 25 प्रश्न असतील आणि हे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असतील। मग अशा पद्धतीने जर आपण पाहिलं सिलेबसमध्ये तर सिलेबसमध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही ग्रामरचा भाग आहे, जो काही व्होकॅबचा भाग आहे तो त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे। म्हणजेच सिनॉनिम्स आपल्याला व्यवस्थितरित्या करून जायचे आहे। म्हणजे समानार्थी शब्द, जे काही समानार्थी शब्द इंग्रजी भाषेमध्ये आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या करून जायचे आहे। परंतु शब्द तर खूप सारे आहेत व खूप सारे शब्द आहेत, त्यापैकी कोणत्या शब्दांचा सराव करायचा जेणेकरून त्याच्या सरावातनं जे शब्द आपण सरावामध्ये घेतलेले आहे ते शब्द येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतील। आणि म्हणून आपण या भागामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की असे कोणते महत्त्वाचे शब्द आहेत, असे कोणते महत्त्वाचे सिनोनिम्स आहेत की जे आपण सरावात घेतले तर नक्कीच ते आपल्याला आरोग्य विभागाच्या कुठल्याही पदाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यानंतर आहे अँटोनिम्स, म्हणजे विरुद्धार्थी शब्द। विरुद्धार्थी शब्दही खूप आहेत, परंतु नेमका कोणत्या विरुद्धार्थी शब्दांचा सराव आपल्याला करायचा आहे ते आपण इथे सर्व पाहणार आहोत। सोबतच सांगितलेलं आहे इडियम्स आणि फ्रेजेस, म्हणजे वाक्प्रचार। वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार आहेत, मग त्यापैकी कोणते अत्यंत महत्त्वाचे इडियम्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर आपण घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे स्पेलिंग्स मिस्टेक्स केले जातात किंवा स्पेलिंग्स विचारले जातात। मग त्यावेळेस आपल्याला स्पेलिंग्स करेक्ट असणं किंवा करेक्ट स्पेलिंग्स माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यासोबतच टेन्सेसवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे। पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हांवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे। संपूर्ण ग्रामरवर आधारित फिल इन द ब्लँक्स अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला विचारले जाणार आहेत। आणि त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चरवर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत। तर अशा पद्धतीने आपला हा सिलेबस त्यांनी आपल्या संकेतस्थळावर दिलेला आहे। आरोग्य विभागाची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला हा सिलेबस दिसून येतो। मग अशा पद्धतीने जर या सर्व सिलेबसची प्रॅक्टिस जर आपल्याला करायची असेल किंवा संपूर्ण जर तयारी आपल्याला करायची असेल तर आमचा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आहे, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि 200 पेक्षा जास्त व्हिडिओजमध्ये हेच कव्हर केलेलं आहे। संपूर्ण ग्रामर कव्हर केलेलं आहे, व्होकॅब कव्हर केलेली आहे, सिनॉनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, इडियम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, सेंटेन्स स्ट्रक्चर्सवर क्वेश्चन्स आहेत, सेंटेन्स स्ट्रक्चरचे कन्सेप्ट्स आहेत, फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन्स आहेत, फिल इन द ब्लँकचे सर्व क्वेश्चन्स त्या आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये घेतलेले आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स जॉईन केला त्यांना येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा होताना दिसणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची संधी न दवडता हा ऑनलाईन कोर्स जो आहे हा सर्वांनी जॉईन करायचा। त्यासाठी SK एज्युकेशन नावाचं ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं। इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स दिसेल, तो इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा। ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपला कोर्स ऑटोमॅटिकली सुरू होईल। सर्वच व्हिडिओज एकाच वेळेस आपल्याला बघता येतील। सर्व व्हिडिओज आपण केव्हाही कितीही वेळेस पाहू शकतात, कितीही वेळेस रिव्हिजन करू शकतात। डाउनलोड करून आपल्याकडे इंटरनेट नसेल तर ऑफलाईन मोडमध्येही आपण ती सर्व व्हिडिओज पाहू शकता। चला तर आज आपण सुरुवात करूया आरोग्य विभागामध्ये नेमके कशा प्रकारचे सिनॉनिम्स विचारले जातील। तर आता आपण जे काही सिनॉनिम्स घेणार आहोत ते सर्व सिनॉनिम्स C या लेटरवरून सुरू होणार आहे। मग कुठला सिनॉनिम आपण घेणार आहोत तर खूप महत्त्वाचा शब्द आहे आणि खूप वेळेस आपल्याला विचारलेला आहे, दॅट इज कार्निवल।
कार्निवल या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे आणि याचे सिनॉनिम सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. कार्निवल म्हणजे काय? आनंदोत्सव. कार्निवल म्हणजे काय? आनंदोत्सव किंवा ज्याला आपण समारंभ असं म्हणतो. आपल्या घरात एखादा प्रोग्राम होत असेल तर त्याचा जो समारंभ जो असतो, जो आनंदोत्सव असतो, त्याला आपण कार्निवल असं म्हणत असतो. मग याला सिनॉनिम म्हणून आपण देऊ शकतो फेस्टिवल. हा पहिला सिनॉनिम असेल याचा, फेस्टिवल. किंवा याला आपण फेस्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो. फेस्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर तिसरा एक महत्त्वपूर्ण शब्द आहे जो सर्वांनी लक्षात ठेवायचा, दॅट इज मेरी मेकिंग. मेरी मेकिंग म्हणजेच काय? आनंदोत्सव. आपल्या घरात जर एखादा उत्सव असेल तर त्याच्यामुळे आपल्याला जो आनंद होतो त्याला आनंदोत्सव असं म्हणतात. त्यासाठी आपल्याकडे शब्द आहे फेस्टिवल किंवा आपण फेस्टिव्हिटी म्हणू शकतो किंवा आपण त्याला म्हणू शकतो मेरी मेकिंग. चौथा शब्द अत्यंत सोपा आहे, सर्वांना माहिती आहे, दॅट इज सेलिब्रेशन. सेलिब्रेशन हा सर्वांना माहिती आहे. ओके. आणि पाचवा जो शब्द आहे तो आहे रेव्हेलरी. रेव्हेलरी हा महत्त्वाचा शब्द आहे. हा कदाचित आपण ऐकला नसेल किंवा हा दुर्मिळ शब्द आहे, त्यामुळे या शब्दाला लक्षात ठेवायचं. जर कार्निवल म्हणजे आनंदोत्सव किंवा समारंभ होत असेल किंवा उत्सव असेल, आनंदाचा उत्सव होत असेल, तर त्यासाठी सिनॉनिम आहे फेस्टिवल, दुसरा आहे फेस्टिव्हिटी, तिसरा आहे मेरी मेकिंग, चौथा आहे सेलिब्रेशन आणि पाचवा आहे रेव्हेलरी. अजून एक महत्त्वाचा शब्द आहे. हा शब्द आपल्याला यापूर्वी विचारला गेलेला आहे ऑनलाईन एक्झाममध्ये, त्यामुळे ह्या शब्दाला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, शब्दाचा सराव करायचा आहे. शब्द पुन्हा एकदा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे सी वरूनच, जो आपण घेणार आहोत, कॅथोलिक. कॅथोलिक म्हणजे काय? सर्वव्याप्त, जो सर्वदूर व्यापलेला आहे, जो सर्वदूर असतो. मग यासाठी आपण आपल्या इंग्रजी व्याकरण या ऑनलाईन कोर्समध्ये एक शब्द पाहिलेला आहे, दॅट इज ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट, जो सर्व दूर हजर आहे, जो सर्व ठिकाणी व्याप्त आहे, ओमनी प्रेझेंट. किंवा सर्वव्याप्त म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? युनिव्हर्सल असं देखील म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला? युनिव्हर्सल असंही म्हणू शकतो. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? वर्ल्ड वाईड. वर्ल्ड वाईड. वर्ल्ड वाईड असंही म्हणू शकतो. किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्याला हलकसं जर पाहिलं तर इंटरनॅशनल असंही म्हणू शकतो. मग दोन शब्द लक्षात ठेवायचे आहे. पहिला आहे कार्निवल, दुसरा आहे कॅथोलिक. कार्निवल या शब्दाचा अर्थ होतो आनंदोत्सव, तर कॅथोलिक या शब्दाचा अर्थ होतो सर्वव्याप्त. यासाठी सिनॉनिम आहे फेस्टिवल, फेस्टिव्हिटी, मेरी मेकिंग, सेलिब्रेशन अँड रेव्हेलरी. तर कॅथोलिकसाठी आपल्याकडे आहे ओमनी प्रेझेंट, युनिव्हर्सल, इंटरनॅशनल, वर्ल्ड वाईड आणि ओमनी प्रेझेंट. या पद्धतीने हे दोन शब्द आपण पाहिलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत. आपण यांना लिहून घ्या. यांचे जे सिनॉनिम्स आहेत तेही आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण सीनेच सुरू होणारे अजून 3 ते 4 सिनॉनिम्स पाहू. त्यानंतर अशा प्रकारे आपण कंटिन्युटी करणार आहोत. पुढचा शब्द आहे कॅव्हलकेड. सी वरूनच सुरू होतो. शब्द आहे कॅव्हलकेड. याचा अर्थ होतो प्रदर्शन किंवा शोभायात्रा. हे सर्व शब्द खूप महत्त्वाचे आहेत, दुर्मिळ शब्द आहेत. याच शब्दांची प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला, जेणेकरून हेच शब्द आपल्याला सिनॉनिम्स म्हणून आपल्या परीक्षेमध्ये येणार आहेत. तर कॅव्हलकेड हा शब्द आपल्याला परीक्षेत येऊ शकतो सिनॉनिम म्हणून. याचा अर्थ होतो प्रदर्शन किंवा शोभायात्रा. मग यासाठी आपल्याकडे कोणते कोणते सिनॉनिम्स आहेत? तर पहिला आहे प्रोसेशन. पहिला आहे प्रोसेशन. प्रोसेशन म्हणजे सुद्धा प्रदर्शन किंवा शोभायात्रा. त्यानंतर थोडासा याच्याशीच मिळता जुळता आहे मुवमेंट. मुवमेंट म्हणजे काय? चळवळ किंवा शोभायात्रा. याच्याशीच मिळता जुळता आहे एक आहे मार्च आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती असलेला शब्द आहे परेड. सो प्रोसेशन आहे, मुवमेंट आहे, मार्च आहे आणि परेड आहे. हे सर्व शब्द कॅव्हलकेड, प्रदर्शन, शोभायात्रा असा मिनिंग दर्शवतात. कॅव्हलकेडचा सिनॉनिम प्रोसेशन, कॅव्हलकेडचा सिनॉनिम मुवमेंट, कॅव्हलकेडचा सिनॉनिम मार्च, कॅव्हलकेडचा सिनॉनिम परेड. या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सेलरिटी.
सेलेरिटी हा शब्द खूप महत्वाचा आहे. या शब्दाचा अर्थ होतो वेग. या शब्दाचा अर्थ होतो वेग किंवा स्फूर्ती. मग सेलेरिटी म्हणजे जर वेग असेल तर यासाठी एक कॉमन शब्द कोणता यूज करतो आपण इंग्रजीमध्ये? स्पीड. त्याच्यानंतर कुठला शब्द यूज करतो आपण? स्विफ्ट. त्याच्यानंतर आपण कुठला शब्द यूज करतो? रॅपिडनेस. त्याच्यानंतर अजून कुठला शब्द यूज करू शकतो आपण? क्विकनेस. तर ह्या पद्धतीने हे 4 शब्द सेलेरिटीचे सिनोनिम्स आहेत. आता सेलेरिटीचा शब्द, सेलेरिटी हा शब्दाचा अर्थ जर वेग होत आहे, स्फूर्ती होत आहे, त्याचा सिनोनिम जर स्पीड आहे, स्विफ्ट आहे, रॅपिडनेस आहे, क्विकनेस आहे किंवा स्विफ्टनेस आहे, तर याचा अँटोनिम काय होऊ शकतो? म्हणजे याचा विरुद्ध अर्थाचा शब्द काय होऊ शकतो? तर याचा विरुद्ध अर्थाचा शब्द होऊ शकतो स्लोनेस. स्लोनेस किंवा टार्डीनेस. स्लोनेस किंवा टार्डीनेस. तर अशा पद्धतीने आपण सिनोनिम सुद्धा पाहिली, अँटोनिम सुद्धा पाहिली. तिसरा शब्द आहे आपला कॅव्हलकेड, ज्याचा अर्थ होतो प्रदर्शन. त्यापूर्वी आपण 2 शब्द पाहिले. कॅव्हलकेड हा शब्द, हा कॅव्हलकेड आहे. याच्या आधी आपण पाहिला कॅथलिक. त्याआधी आपण जो शब्द पाहिला तो होता कार्निवल. तर अशा पद्धतीने 4 शब्द आपण पाहिलेले आहेत. लिहून घ्या, त्यानंतर पुढचे शब्द आपण घेऊया. स्त्रीवरून सुरू होणारा पुढचा शब्द आहे शाफ. CHAFF, शाफ. याचा अर्थ होतो गंमत करणे. गंमत करणे. मग गंमत करण्यासाठी यापूर्वीही आपण 2 शब्द पाहिलेले आहेत. कॉमन शब्द आहे. पहिला आहे मॉक आणि दुसरा आहे जियर. तिसरा शब्द आहे रेडिक्यूल. हे 3 शब्द जे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. शाफ गंमत करणे, मॉक गंमत करणे, जियर गंमत करणे आणि रेडिक्यूल म्हणजे सुद्धा गंमत करणे. आता याच्या विरुद्धार्थी शब्द जर आपल्याला म्हणायचा आहे तर तो कुठला असेल? टू बी सिरियस हा एक विरुद्ध अर्थाचा शब्द होऊ शकतो, किंवा सोलेम हा सुद्धा विरुद्ध अर्थाचा शब्द होऊ शकतो, आणि ग्रेव हे 2 विरुद्ध अर्थाचे शब्द होऊ शकतात. हे आहे गंमत करणे, तर हे आहे शांत असणे, नम्रपूर्वक असणे एखाद्या व्यक्तीबद्दल. एक टू बी सिरियस, दुसरा आहे सोलेम आणि तिसरा आहे ग्रेव. यानंतर आपण पुढचा शब्द पाहणार आहोत. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. शब्द आहे चेसन आणि याचा अर्थ होतो पनिशमेंट. म्हणजेच पनिशमेंटला आपण मराठीतून काय म्हणतो? दंड. दंड करणे किंवा शिक्षा देणे. मग कुठले कुठले शब्द आहेत? पनिश शिक्षा देणे, सेंटेन्स शिक्षा देणे. ओके, 2 शब्द झाले. त्यानंतर आहे फाईन म्हणजे काय? शिक्षा देणे, दंड वसूल करणे. त्याच्यानंतर आहे पेनलाइज म्हणजे दंड करणे किंवा शिक्षा देणे. तर रेप्रिमाइंड सुद्धा आहे. रेप्रिमँड याचा अर्थ होतो शिक्षा देणे. तर हे 2 शब्द सुद्धा महत्त्वाचे आहेत. पहिला आहे शाफ गंमत करणे, दुसरा आहे चेसन शिक्षा देणे. याचे सिनोनिम आहेत मॉक, जियर, रेडिक्यूल. त्याचा अँटोनिम जर पाहिला ग्रेव, सोलेम आणि बी सिरियस. चेसनचा अर्थ होतो शिक्षा देणे किंवा दंड करणे. कॉमन शब्द आहे पनिश. त्यानंतर पुढचा शब्द आहे सेंटेन्स. त्याच्यानंतर आहे पेनलाइज. त्यानंतर बाकीचे शब्द आहे रेप्रिमाइंड आणि फाईन. फाईन म्हणजे दंड देणे. तर अशा पद्धतीने हे 2 शब्दही महत्त्वाचे आहेत. हा शब्द आपल्याला यापूर्वी खूप वेळेस विचारला गेलेला आहे. पुन्हा एकदा विचारला जाऊ शकतो, शक्यता खूप जास्त आहे. म्हणून हा सिनोनिममध्ये खूप जास्त लक्षात ठेवायचा. हा शब्द सुद्धा आपल्याला खूप वेळेस विचारला गेला आहे. म्हणजे हे 2 शब्द जे आहेत हे खूप वेळेस विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या शब्दांचे प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आणि यांचे सिनोनिम माहिती असणं खूप गरजेचं आहे. बघूया पुढचे 2 शब्द, तोपर्यंत हे लिहून घ्या. तर पुढील शब्द आपण पाहूया जे सी वरून सुरू होतात. अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे, खूप वेळेस विचारला गेलेला आहे. दॅट इज कॅरिझमा. त्यानंतर आपण पाहूया सर्कमस्क्राईब. त्याच्यानंतर पाहूया आपण सर्कमस्पेक्ट. हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. सी या लेटरपासून सुरू होणारे आहेत. करिश्मा. करिश्माचा अर्थ होतो आकर्षित करणे. आकर्षित करणे
किंवा आपण म्हणू शकतो मोहित करणे, एखाद्या व्यक्तीला मोहित करतो किंवा संमोहित करतो त्याला आपण कॅरिझमा असं म्हणतो. मग यासाठी कुठला शब्द आहे, एक कॉमन जर पाहिला आपण तर तो अट्रॅक्ट तर आहेच, परंतु प्रॉपर शब्द जर पाहिला आपण तर प्रॉपर शब्द कोणता असेल, एंटाईस असेल, किंवा प्रॉपर शब्द कुठला असेल, ॲल्युअर असेल, किंवा प्रॉपर शब्द कुठला असेल, मॅग्नेटाईज असेल, मॅग्नेटाईज, किंवा प्रॉपर शब्द जर आपण पाहिला तर कुठला असेल, चार्म असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोहित करण्यासाठी जो शब्द वापरला जातो तो कुठला आहे, अट्रॅक्ट आहे, एंटाईस आहे, ॲल्युअर आहे, मॅग्नेटाईज आहे आणि चार्म आहे. हे शब्द व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहे. सर्कमस्क्राईबचा अर्थ काय होतो की परिमित करणे. परिमित करणे म्हणजे चारी बाजूने त्याला घेरणे. ओके, परिमित करणे किंवा आपण त्याला म्हणतो घेरणे, घेराव करणे. मग अशा परिस्थितीत यासाठी कोणकोणते सिनोनिम्स आहेत, तर यासाठी आहे एनक्लोज, दुसरा आहे एनकंपास, एनक्लोज आणि एनकंपास. हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. सर्कमस्क्राईब म्हणजे सर्कल म्हणजे अशा प्रकारे सर्कल, आणि हा स्क्राईब म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला चारी बाजून म्हणजे सरळ असं अशा पद्धतीने वर्तुळाकार पद्धतीने त्याला घेराव घालणे, त्याला आपण म्हणतो सर्कमस्क्राईब. मग अशाला आपण काय म्हणतो, एनक्लोज किंवा एनकंपास असं म्हणतो. त्यानंतर आहे सर्कमस्पेक्ट. सर्कमस्पेक्टचा अर्थ असा आहे की सतर्क. सतर्क म्हणजे ज्याची दृष्टी चारी बाजूने आहे, चारी 8 10 दिशांकडे आहे. सर्कम म्हणजे काय, गोलाकार, आणि स्पेक्ट म्हणजे काय, पाहणे, म्हणजे ज्याची नजर सर्व दूर आहे अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, अलर्ट असं म्हणतो, सतर्क. मग यासाठी कुठला सिनोनिम आहे, पहिला आहे अलर्ट, दुसरा आहे ए वरूनच अटेंटिव्ह, अलर्ट आहे, अटेंटिव्ह आहे. त्यानंतर तिसरा शब्द आहे केअरफुल, चौथा शब्द अशाच प्रकारचा आहे दॅट इज वॉचफुल. त्यानंतर पुढचा शब्द आहे व्हिजिलंट आणि कॉशियस. हे सर्व शब्द सतर्क या शब्दासाठी सिनोनिम्स आहेत. अलर्ट आहे सतर्क असणे, अटेंटिव्ह लक्ष असणे, दक्ष असणे, केअरफुल वॉचफुल म्हणजे अलर्ट असणे, एखाद्या वस्तूविषयी सतर्क असणे, व्हिजिलंट म्हणजे तो एखाद्या वस्तूविषयी व्यक्तीविषयी कसा आहे, सतर्क आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 3 शब्द पाहिलेले आहेत. पहिला आहे कॅरिझमा. कॅरिझमाचा अर्थ होतो आकर्षण, आकर्षित करणे, मोहित करणे, संमोहित करणे. त्यानंतर आहे सर्कमस्क्राईब म्हणजे चारही बाजूने घेराव करणे. तर पुढचा शब्द आहे सर्कमस्पेक्ट. सर्कमस्पेक्टचा अर्थ काय होणार आहे, सतर्क. दॅट मीन्स अलर्ट किंवा अटेंटिव्ह किंवा वॉचफुल किंवा केअरफुल किंवा व्हिजिलंट किंवा कॉशियस किंवा आपण त्याला म्हणू शकतो डिलिजंट. अशा पद्धतीने हे सर्व शब्द आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहे. अजून काही शब्द आहेत ते आपण पाहणार आहोत, तोपर्यंत हे सर्व शब्द व्यवस्थितरित्या लिहून घ्या. पुढचा शब्द पाहूया, सी वरून सुरू होतो, दॅट इज क्लॅन्डेस्टाईन. खूप महत्त्वाचा शब्द आहे. याचा अर्थ होतो गुप्त. मग गुप्त या शब्दासाठी कोणकोणते सिनोनिम्स आहेत, व्हेरी कॉमन वर्ड दॅट इज सिक्रेट. त्यानंतर आपण म्हणू शकतो कॉवर्ट. त्यानंतर आपण म्हणू शकतो कॉन्फिडेन्शियल. हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व शब्द जर आपण पाहिले तर न्यूजपेपरमध्ये आपण रीड करायला मिळतात. हे सर्व शब्द आपल्याला न्यूजपेपरमध्ये रीड करायला मिळतात. क्लॅन्डेस्टाईन म्हणजे गुप्त, त्यासाठी वेल सिनोनिम आहे कॉन्फिडेन्शियल. सिक्रेट तर एक असा शब्द आहे की जो सर्वांना माहिती असतो, पण प्रत्येक व्यक्ती सिक्रेट हा शब्द वापरत नाही किंवा न्यूजपेपरमध्ये प्रत्येक वेळेस सिक्रेट शब्द वापरला जात नाही. तर मग कधी क्लॅन्डेस्टाईन वापरलं जाईल, तर कधी कॉन्फिडेन्शियल वापरला जाईल, तर कधी कॉवर्ट वापरला जाईल, किंवा या ठिकाणी आपण हिडन हा शब्दही वापरू शकतो. आता ह्याचा अँटोनिम जर म्हटला तर अँटोनिम कुठला होऊ शकतो, अँटोनिम होईल ओपन. अँटोनिम कुठला होईल, ओपन. आणि अजून कुठला होऊ शकतो, ओव्हर्ट होऊ शकतो. जसं कॉवर्ट आहे तर इथे काय आहे, ओव्हर्ट आहे. तर अशा पद्धतीने क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्त, म्हणजेच सिक्रेट किंवा कोवर्ट किंवा कॉन्फिडेन्शियल किंवा हिडन. आणि याचे जर अँटोनिम विचारले, आपल्याला अपोजिट शब्द विचारले, तर अपोजिटमध्ये काय येतो, ओपन किंवा ओव्हर्ट. अशाच प्रकारे आपल्याला एक शब्द आहे चाग्रीन. हा शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो, दॅट इज चाग्रीन. चाग्रीनचा अर्थ काय होतो, चाग्रीनचा अर्थ होतो निराशा. निराशा.
मग यासाठी कुठला शब्द आहे, तर यासाठी आहे डिससॅटिस्फॅक्शन. डिससॅटिस्फॅक्शन यासाठी शब्द आहे डिससॅटिस्फॅक्शन. त्यानंतर आहे डिस्मे. त्यानंतर कुठला शब्द आहे, डिस्मे. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे कुठल्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन नसणं, म्हणजे निराशा असणं. त्यानंतर आहे डिस्मय म्हणजे कुठल्याही प्रकारची निराशा असणे. त्यानंतर आपण म्हणू शकतो या ठिकाणी डिसअपॉइंटमेंट. डिसअपॉइंटमेंट डिसअपॉइंटमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे निराशा. तर अशा पद्धतीने चाग्रीन म्हणजे जर निराशा होत असेल तर त्यासाठी डिससॅटिस्फॅक्शन हा एक शब्द आहे, डिस्मे शब्द आहे, डिसअपॉइंटमेंट हा शब्द आहे. हे सर्व शब्द महत्त्वाचे आहेत. चाग्रीन हा शब्द आपल्याला परीक्षेत 100% विचारला जाण्याची खात्री आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, चाग्रीनसाठी डिससॅटिस्फॅक्शन आहे, डिस्मे आहे, डिसअपॉइंटमेंट आहे. हे सर्व शब्द महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला हे व्हिडिओ लेक्चर पाहताना कदाचित तुम्हाला थोडंसं बोर होऊ शकतं, परंतु जरी बोर होत असलं तरी हे शब्द तुम्हाला मार्क्स देणार आहेत. लक्षात ठेवा, शब्द हे सर्वांचेच पाठ नसतात. शब्द कुठले येणार आहे याचीही काही माहिती आपल्याला नसते. मी तुम्हाला असेच शब्द देत आहेत की जे 100% परीक्षेमध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे या शब्दांचा आपण सराव करूनच जावा, जेणेकरून शब्दाचा एकही मार्क आपला सुटता कामा नये. त्यामुळे ज्यांना एक एक मार्कांचं महत्त्व माहिती असेल, ज्यांना शब्दांचं महत्त्व माहिती असेल, त्यांनी कितीही बोर झालं तरी हे लेक्चर जे आहे लेक्चर पूर्ण पाहायचं. हे सर्व शब्द लिहायची. वारंवार जर आपण हे लेक्चर पाहिलं तर हे सर्व शब्द आपल्या इथे ब्रेनमध्ये फिट होतील आणि मग ज्यावेळेस परीक्षा येईल त्यावेळेस आपल्याला क्लिअरली याचा जो सिनॉनिम आहे किंवा जो एंटॉनिम आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला कळेल आणि मग आपल्याला 1 मार्क किंवा एका प्रश्नाचे 2 मार्क आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले असतील. त्यामुळे हे सर्व खूप महत्त्वाचं आहे. खूप शब्द जे आहेत ते वेचून वेचून आणलेले आहेत. खूप महत्त्वाचे शब्द आहेत. त्यामुळे या सर्व शब्दांचा प्रॅक्टिस आपण करायची आहे. आता हे सर्वांनी लिहून घ्या. त्यानंतर आपण पाहूया पुढचे 2 शब्द. पुढचा शब्द आहे कॉग्निसेंट. COGNOSCENT. कॉग्निसेंट याचा अर्थ होतो जाणकार. याचा अर्थ होतो जाणकार. आणि त्याच्यानंतरचा शब्द आहे कॉल्यूड. सर्व शब्द खूप महत्त्वाचे आहेत. कॉग्निसेंटचा अर्थ होतो जाणकार. मग याचा सिनॉनिम कुठला, तर याचा सिनॉनिम आहे जज. सर्व जाणतो त्याला काय म्हणतो आपण, जज. त्यानंतर याला आपण म्हणू शकतो एक्सपर्ट. याला आपण काय म्हणू शकतो, एक्सपर्ट. किंवा याला आपण म्हणू शकतो स्पेशलिस्ट. त्या विषयाचा जो स्पेशलिस्ट जाणकार असेल, स्पेशलिस्ट जाणकार. एक्सपर्ट त्या विषयाचा एक्सपर्ट म्हणजेच जाणकार. त्या विषयातील जज माणूस म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, कॉग्निसेंट म्हणजेच काय, जाणकार. आणि एक शब्द आहे की जो आपल्याला खूप वेळेस विचारला जातो, दॅट इज कॉनश्युअर. CONNOISSEUR. स्पेलिंग सर्वांनी लक्षात ठेवायचं. आपल्याला काही परीक्षेमध्ये स्पेलिंग, जसं की आता आरोग्य विभागाच्या परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये स्पेलिंगवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्पेलिंगवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मग आपल्याला हा शब्द स्पेलिंगसाठी 100% विचारला जाऊ शकतो. स्पेलिंग आहे CONNOI. 2 N आहेत, 2 S आहेत. ओके. त्यानंतर EUR. याचा अर्थ होतो जाणकार. म्हणजे जज, एक्सपर्ट, स्पेशलिस्ट आणि कॉनश्युअर या सर्वांचा अर्थ होतो जाणकार आणि एक्सपर्ट. तर याचा विरुद्ध अर्थाचा शब्द जर आपण म्हटला तर तो कुठला होऊ शकतो, इनएक्सपेरियन्स. इनएक्सपेरियन्स्ड. इनएक्सपेरियन्स्ड. ओके. त्यानंतर आपण म्हणू शकतो नॉविस म्हणजे नवीन, नवशिक्या. ओके. इनएक्सपेरियन्स जर आपण पाहिला तर त्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही तो, किंवा नॉविस म्हणजे जो नवीन आहे तो. परंतु जज म्हणजे ज्याला सर्व त्यातलं माहिती आहे. एक्सपर्ट म्हणजे तो त्या फील्डमधला पूर्ण एक्सपर्ट व्यक्ती आहे. स्पेशलिस्ट म्हणजे त्याला त्याच्यातलं स्पेशल नॉलेज आहे. कॉन्श्युअर म्हणजे तो त्याच्यातील एक जाणकार व्यक्ती आहे. आता कॉल्यूड पाहूया. कॉल्यूडचा अर्थ होतो षडयंत्र करणे, षडयंत्र रचणे. शब्द आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात म्हणून हे शब्द आपण या ठिकाणी घेत आहोत. यासाठी पहिला सरनेम आहे कन्स्पायर. याला आपण प्लान असं देखील म्हणू शकतो किंवा याला आपण कन्वाइव असंही म्हणू शकतो.
तर हे सर्व सिनोनिम्स आहेत. कॉलिऊड षडयंत्र रचणे, कन्स्पायर, कॉन्स्पिरसी हा शब्द माहिती असेल, कॉन्स्पिरसीचाच शब्द आहे कन्स्पायर, कन्स्पायर पासून कॉन्स्पिरसी हा शब्द बनलेला आहे. त्यानंतर आहे प्लान, प्लान म्हणजे सुद्धा षडयंत्र करणे, एखादा प्लान रचणे. कन्वाई म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपण एखादं षडयंत्र रचत असू त्याला कन्वाई म्हटलं जाईल. आणि सेम कॉलिऊडही आपण त्यालाच म्हणतो. तर अशा पद्धतीने सीचे काही शब्द आपण या ठिकाणी सिनोनिम्स म्हणून पाहिलेले आहेत. ज्यांचे अँटोनिम शक्य आहेत त्यांचे अँटोनिम्स पाहिलेले आहेत. ज्यांचा अँटोनिम शक्यच नाही म्हणजे या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द शक्य नाही असे आपण घेत नाहीये. म्हणजेच काय की जिथे शक्य आहे तिथे अँटोनिम आपण घेत आहोत. म्हणजे ह्या सर्व सिरीजमध्ये आपण सिनोनिम आणि अँटोनिम हे एकत्र घेऊन चाललेलो आहोत. हे सर्व शब्द पुन्हा पुन्हा सांगतोय खूप महत्त्वाचे आहेत. यापूर्वी सुद्धा विचारले गेलेले आहेत आणि पुढेही विचारले जातील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना सिलेक्शन घ्यायचं आहे त्यांनी हे सर्व शब्द व्यवस्थितरित्या अभ्यासायचे आहेत आणि परीक्षेला गेल्यानंतर प्रत्येक शब्द आपल्याला व्यवस्थित रिकॉल होईल आणि या व्हिडिओचा आणि या आपल्या ऑनलाईन कोर्सचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपला इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स जॉईन केलेला नसेल त्या सर्वांनी आजच जॉईन करायचं आहे. हे सर्व व्हिडिओज पाहायचे आहेत, वारंवार पाहायचे आहेत, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स घेऊन सिलेक्शन घ्यायचं आहे. तर तुम्हाला पुढच्या भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये सीचे अजून काही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आपण घेणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये सी जो असेल लेटर आपला पूर्णपणे संपणार आहे. थँक्यू.